नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे महा आय डीबद्दल. महा आय डी हे महाराष्ट्र शासनाच्या महा-डी-बी-टी पोर्टलवरील एकच लॉग इन आय डी आहे. याच्या मदतीने विविध शासकीय योजनांसाठी अर्ज केला जातो आणि त्या योजना ज्या आहेत 93 प्रकारच्या योजना एकाच वेबसाईटवर तुम्हाला मिळतील, एकाच पोर्टलवर तुम्हाला मिळतील. याची माहिती आता आपण समोर बघूया. महा आय डीवर एकाच आय डीवर अनेक योजनांसाठी अर्ज करता येईल. कागदपत्रे एकदाच अपलोड करावी लागतील आणि अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहता येते. ज्यामध्ये शिष्यवृत्ती आहे, कृषी आहे, सामाजिक न्याय आहे, दिव्यांग आहे आणि महिला व बालकल्याण अशा विभागांच्या योजना उपलब्ध आहेत. म्हणजे एकूण जवळपास 93 प्रकारच्या योजनांचा समावेश केलेला आहे, ज्या एकाच पोर्टलवरून तुम्हाला भरता येईल. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची काही गरज नाही आहे. महा आय डीची नोंदणी कशी करायची? महा-डी-बी-टी पोर्टल उघडा, म्हणजे गुगलवर सर्च करा महा-डी-बी-टी पोर्टल आणि तिथं जेव्हा न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल टाका आणि OTPद्वारे पडताळणी करा. OTP येईल तुम्हाला मोबाईलवर आणि युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल आणि आपली वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला भरावं लागेल आणि नोंदणी पूर्ण झाल्यावर महा आय डी तयार होईल. त्याची प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये पण पाहू. त्यासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, रहिवासी दाखला गरजेनुसार, बँक खाते तपशील व इतर योजना विशिष्ट कागदपत्रे. हे कागदपत्रे तुम्हाला लागतील. महा आय डी तयार केल्यानंतर प्रोफाईल 100% पूर्ण करा व सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात अपलोड करा व मोबाईल नंबर आधारशी लिंक असल्यास OTP पडताळणी सोपी होते. टिप: 93 योजना एकाच पोर्टलवर. हा आकडा वेळोवेळी बदलू शकतो. पोर्टलवर उपलब्ध योजनांची संख्या शासनाच्या अद्ययावत माहितीनुसार पाहावी लागेल. मंडळी, तुम्ही पाहता अशा प्रकारचा फॉर्म आहे. जेव्हा तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टल उघडता त्यावेळेस अशा प्रकारचा फॉर्म उघडेल. तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचे आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे दाखवेल. तिथं OTP टाकावा लागेल. संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये यस करायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला समोर पहा, OTP साठी थोडा वेळ घेईल. त्यानंतर OTP झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस उघडेल. तर तुम्हाला यस म्हणजे अलाउ करावं लागेल तुम्हाला राईट करून. त्यानंतर संपूर्ण माहिती, नाव, गाव, पत्ता सगळं तुम्हाला टाकावं लागेल. तिथं आधार कार्ड नंबर वगैरे सगळं टाकावं लागेल तुमची माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड करून तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणून तिथं दाखवेल. तुम्ही पाहू शकता. फक्त तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे महा-डी-बी-टी पोर्टल 2.0. अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवर आणि ईमेल आय डीवर जो तुम्ही टाकला आहे तिथं तुम्हाला OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होऊन जाईल. आणि मित्रांनो, 93 प्रकारच्या योजना आहेत एकूण, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या योजना आहेत. तुम्ही पाहू शकता. म्हणजे एकाच फॉर्मवर तुम्ही प्रत्येक योजनांमध्ये सहभागी होऊ शकता. इकडे तिकडे जाण्याची गरज नाही आहे. ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. अशा प्रकारे माहिती तुम्हाला भरावी लागेल. तिथं तुम्हाला लिहून येईल की 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे 24 अवर्स लागतात, 24 तास लागतात त्यासाठी. म्हणजे पूर्ण माहिती ते लोक बघतात. तिथून मग तुम्हाला एक ID कार्ड इश्यू होईल. पाहू शकता तुम्ही, ID कार्ड येईल आणि त्या ID कार्डच्या आधारावर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या योजनेमध्ये एकाच ID कार्डच्या द्वारे फॉर्म भरू शकता. ही सरकारने नवीन योजना आणलेली आहे. आनंदाची बातमी आहे. महा-डी-बी-टी पोर्टल म्हणजे संजय गांधी योजनेचा पण फॉर्म तुम्ही इथं भरू शकता.